संक्रांतीमध्ये ज्या आपण तीळ लावून भोगीसाठी भाकऱ्या करतो, तर आज मी तुमच्यासाठी त्याच तीळ लावून केलेल्या तांदूळ पिठाची भाकरी घेऊन आलेली आहे. एकदम मऊ आणि रुचकर अशी. नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा फार फार स्वागत आहे. आणि तुम्हाला अगर माझ्या रेसिपीज आवडल्या तर त्यांना लाईक करा, मला कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर सर्वात आधी भाकरीचं पीठ भिजवण्यासाठी आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे. तर गरम पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे. तर त्यासाठी मी गॅसवर एक भांडे ठेवले आहे. तर यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं आहे. मग यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर आता आपल्याला हे जे पाणी आहे ते पूर्णपणे उकळून घ्यायचं आहे. तर तोपर्यंत आपण या भाकरी बनवण्यासाठी पीठ चाळून घेऊया. तर त्यासाठी मी ते परात घेतलेले आहे. तर आता आपल्याला सर्वात आधी हे जे तांदळाचं पीठ आहे ते व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. तर मी ते 4 कप तांदळाचे पीठ घेतलेले आहे. तर तुम्ही अशाच पद्धतीने ज्या आपण भोगीसाठी बाजरीच्या भाकरी बनवतो त्या बनवू शकता. तर आता इथे हे पाणी व्यवस्थित उकळलेले आहे. त्यानंतर आता आपल्याला हे जे पाणी आहे ते थोडे थोडे या पिठामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे गरम पाणी आणि जे पीठ आहे ते व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे. त्यानंतर आता आपल्याला कोमट पाणी घ्यायचं आहे आणि आता हे घटसर असे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर मी इथे आता हे पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला या पिठाचे गोळे बनवायचे आहेत. त्यानंतर आता आपल्याला याचे गोळे बनवण्याच्या भाकऱ्या बनवायच्या आहेत. तर मी ते या साईजमध्ये हा गोळा बनवलेला आहे. तर व्यवस्थित या गोळ्याला आपल्याला हे जे तांदळाचे पीठ आहे ते लावून घ्यायचं आहे आणि आता याची आपल्याला भाकरी करायची आहे. मग सर्वात आधी आपल्याला ही भाकरी थोडीशी बनवायची आहे. त्यानंतर याच्यावरती आपल्याला पांढरे तीळ लावायचे आहेत. तर मी ते पांढऱ्या तिळाचा वापर केलेला आहे. तर तुम्ही ते काळे तीळ पण लावू शकता. तर अशा पद्धतीने भाकरीवरती आपल्याला हे तीळ लावायचे आहेत आणि ही भाकरी जी आहे ती व्यवस्थित आपल्याला बनवून घ्यायची आहे. तर भाकरी पूर्णपणे व्यवस्थित बनवून झाल्यानंतर आता आपल्याला ही भाजायची आहे. तर त्याच्यासाठी मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि आता ही भाकरी आपल्याला दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. तर भाकरी व्यवस्थित भाजण्यासाठी आपल्याला गॅस एकदम फुल ठेवायचा आहे आणि ही भाकरी 1 मिनिटापर्यंत एका बाजूनी भाजून घ्यायचं आहे. तर आता इथे 1 मिनिट झालेले आहेत आणि ही भाकरी जी आहे ती एका बाजूनी भाजलेली आहे. त्यानंतर याच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला पाणी लावायचं आहे. तर मी ते भाकरीवरती पाणी लावण्यासाठी कापडाचा वापर केलेला आहे. तर तुम्ही पाणी हाताने पण लावू शकता. त्यानंतर आता आपल्याला ही जी भाकरी आहे ती पलटवायची आहे आणि आता दुसऱ्या बाजूनी पण आपल्याला 1-2 मिनिटापर्यंत भाजून घ्यायची आहे. मग आता इथे 2 मिनिट झालेले आहेत आणि ही भाकरी दुसऱ्या बाजूनी पण व्यवस्थित भाजलेली आहे. त्यानंतर ही पलटवायची आहे. तर आता इथे ही भाकरी जी आहे ती व्यवस्थित भाजलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला कापड घ्यायचं आहे आणि थोडीशी ही भाकरीला अशा पद्धतीने आपल्याला फुगून घ्यायचं आहे. तर भाकरी अगर चांगल्या व्यवस्थित फुगतील तर मऊ होतील. तर अशा पद्धतीने आपल्याला ही जी भाकरी आहे ती व्यवस्थित दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायची आहे आणि आता ही जी तीळ लावलेली तांदळाची भाकरी आहे ती बनवून तयार झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने या भाकऱ्या बनवून भोगीमध्ये यांचा वापर करू शकता. नाहीतर तुम्ही या भाकऱ्या आयत्या वेळी पण जेवणाच्या वेळी या नाश्त्यामध्ये बनवून खाऊ शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपी सोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.